तिथे देव भव आणि मीरा भाईंदर गोविंदा पथकाचे आदरणीय सन्माननीय खजिनदार अमय सावंत साहेब. अमय सावंत आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. अगदी मीरा भाईंदरमध्ये मोठ्या दहीहंड उत्सव संपन्न होतो. त्यांचे विद्यमान खजिनदार अमय साहेब आपण देखील या, त्यांचा सन्मान करतील. मनोज कातकर पहिलाच बॉल मैदाना दिशेनं, क्षेत्ररक्षकाची साथ तेवढी लाभलेली नाही आहे आणि मिस फील्ड पाहायला मिळते. धन्यवाद. प्रत्येक मान्यवराचा आपण यथोचित मान सन्मान देखील करतोय. आलेल्या मान्यवरांचं हा स्वागत सन्मान भारतीय संस्कृती जोपासतोय. चला लतेश दादा तांदलेकर आपण देखील या. लतेश तांदलेकर कुडेगावचे सुपुत्र लतेश दादा तांदलेकर आपण देखील या, आपला देखील सन्मान त्यांचा सन्मान करतील आदरणीय संदेश धाडवे साहेब. संदेश धाडवे आपण या, आपल्या शुभ हातानं लतेश तांदलेकर साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे. चला या मान्यवरांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारा आणि त्यानंतर आपण एक विशेष सन्मान देखील करणार आहोत या स्पर्धेकरिता. आणि मग अनेक स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाचा सातत्यानं बोलबाला राहिला आहे आणि स्पर्धेचं अगदी आयोजन म्हटलं आणि आयोजनामध्ये येत असताना या स्पर्धेला उच्च लेवलला, या स्पर्धेला दर्जा कसा मिळावा त्याकरिता रात्र अहोरात्री मेहनत करणारा युवकांचा प्रेरणास्थान अगदी काप बावकी जर आपण पाहिलं तर त्या काप बावकीचं ते आयोजन आणि त्यानंतर ती स्पर्धा सातत्यानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला भेटायला येते. लव काप आपण या, आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. चला या लव काप आपण या, आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. अगदी आयोजकांच्या माध्यमातून आपल्यासमोर आला विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय आपण या नितेश खोपरे साहेब आपण या, आपल्या सुभाष आपण लव कापांना सन्मानित करायचे आहेत. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये आला आणि आमचे आयोजक आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्या उदयास आली, या संघटनेचे सचिव आदरणीय महेश काप त्यांना दर्शवल्यात की लव काप या नेतृत्वाचा अगदी सत्कार सन्मान होणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा म्हटली की स्पर्धेमध्ये प्रथमतःच आयोजन आणि आयोजनासोबत तुमचं मग प्रायोजक तितकेच महत्त्वाचं असतात. तर संपूर्ण जबाबदाऱ्या लव कापनं स्वीकारल्या आणि ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करण्यासाठी त्यांचा देखील एक खूप मोठा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत केलं आहे. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र वेलकम बॅक असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांना. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. ओहो जजमेंट हँड कॉर्डिनेशन परफेक्ट जुळलं आणि अखेरकार त्या विकेटला त्याच्या खिशामध्ये घातलाय. पहिल्या विकेटचा पतन होतोय फलंदाज, पहिला डी पार्ट्स. थँक्यू आदरणीय सन्माननीय नरेश गंभीर साहेब, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. नरेश गंभीर, महेश काप यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करणार आहोत.
नथुराम नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि बॅटच्या आतली कडा यष्टीरक्षक आहेत. यष्ट्यांच्या मागं त्यांचा सहारा पाहायला मिळाला, जिथे मात्र एक धाब अर्जित होताना पाहायला मिळाली आणि एकेरीच्या साईड रडसंख्या 14 धाबा 14 रन्स. दुसरं षटक मार्गास्थ आहेत. साहिराज गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला मॅच जर आपण पाहिला तर थोडंसं स्ट्रगल करत असताना अगदी त्यानं विजयाची बोहर देखील लगवली गेली आणि त्या विजयाला गबसने घालत असताना उंबरशेत या टीमनं आता दुसऱ्या फेरीतील शेवटचा मॅच खेळण्याकरिता दाखल झालाय. आदरणीय सन्माननीय राज कदम साहेब यांचा सन्मान देखील केला जाईल. त्यांचा सन्मान करतील बोरले साहेब. आपल्या शुभ हाताने आपण तो सन्मान करा. चला, 2 षटकांची विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळतात. हार जितेही लपन डाबरे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायचे पुन्हा, अडवितेला लाख वादळे, उजळून सिद्ध व्हायचं आहे पुन्हा. प्रत्येकाला सिद्ध व्हायचं आहे. त्या अनुषंगाने शौर्य चषक 2026चा हा दैदिप्यमान सोहळा पाहायला मिळत आहेत. अगदी मी मगाशी देखील म्हटलं, सकाळी म्हटलं, शौर्य म्हटल्यानंतर तुमचा देह, जिद्द, चिकाटी आणि मेहनत आणि त्यानंतर यश प्राप्त करण्याकरिता हा शौर्य चषक 2026चा क्रिकेटचा दैदिप्यमान अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला आहे, जिथे मात्र क्रिकेटची पंढरी पाहायला मिळते आहेत. क्रिकेटचा महाकुंभ मेळावा, क्रिकेटचा महामहोत्सव आपल्याला पाहायला मिळत आहे. चला, पहिल्या पर्वामध्ये येत असताना पहिलं पर्व एक दमदार दिमागदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे लाडके आयोजक, संपूर्ण या स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितेश कोपरे साहेब, डान्सिंग डाऊननं खेळण्याचा प्रयत्न पदर आली, त्याचा थोडासा वापर कमी राहिला आहे. तर डिरेक्ट हिट आणि काम फिट होताना पाहायला मिळत आहेत आणि फलंदाजाला देखील माघारी परततोय. गॉन. थँक्यू डीजे मास्टर. त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण पहिली उपंत फेरी ए बन आंबवणे आणि त्याच्या साथीनं शिवाजीनगर आडे आणि ए बन आंबवणे आपण टॉस करण्याकरिता या. पहिली उपंत फेरी, पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला येईल. ए वन आंबवणे आणि शिवाजीनगर आडे. चला, टॉस करण्याकरिता या. घाईनं या, थोडीसं उशीर होतोय. चला, स्पर्धेला हलक्यातनं आतमध्ये येणारा चेंडू, अगदी वळण घेणारा इन स्विंग पाहायला मिळाला, जिथे मात्र हलक्यातनं सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळाला. फेकी चांगली राहिली आहे. 2 धाबा शिवाची आकांता पाहायला मिळते आणि 2 धाबांची सांगड सध्याच्या घडीला हे 2 बॅटर काढताना पाहायला मिळतात. प्रतीक आलाय नव्यानं बॅटर. एक 1.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. रड संख्या 20-20. शेवटचा बॉल आहे, तर 2 षटकांची लढत आहे. शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमकता स्वीकारली होती. बॅटच्या स्टिकरला बॉल हलकासा स्पर्श झालाय. चांगली फेक राहिली आहेत. विकेट सॅक्रिफाईस होते आहेत. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये धाबा बनवल्या गेल्यात. 21 आणि 22 धाबांचं लक्ष आहे. चला, टॉस करतोय आपण. शिवाजीनगर आडे आणि ए वन आंबवणे. टॉस केलं जाईल, एक हलकासा ब्रेक घेतला जाईल आणि डिझाईनचं गीत देखील येईल. थँक्यू. चला, पहिली उपांत्य फेरी शिवाजीनगर आडे ए बन आंबवणे. चला, या घाईनं थोडं मित्रा, घाईनं या संगनायक. चला, मान्यवरांना विनंती करतोय, आपण टॉस करायचा आहेत. हां, चला, 2 षटकांची लढत पहिली उपांत्य फेरी पाहायला मिळणार आहेत, जिथे मात्र शिवाजीनगर आडे आणि ए बन आंबवणे.
शिवाजीनगर आडे संघ टॉस जिंकलायत आणि क्षेत्ररक्षण करू हा निर्णय त्याने स्वीकारला आहे. तो निर्णय घेऊन लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. हा मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये चला चला टीम वर्क नको आहेत. पुरार पुरार संघ चला घाई करा थोडीशी. चला हंपस चला थोडीशी घाई करा प्लीज. कारण अंधाराचं साम्राज्य येण्याच्या अगोदर ही स्पर्धा फ्रंट लाईनची कोणतीही व्यवस्था नाही आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडूंना अगदी सहकार्य करणं गरजेचं आहे. प्रणित आणि साहिराज आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धाबांचा पाठलाग आहेत. अर्थातच 10.0ची सरासरी आहेत. एक बाजूला बचाव आहे, दुसऱ्या बाजूला पाठलाग आहेत. उंबरशेत आणि पुरार ब या संघाच्या दरम्यान हे 2 रंगताना पाहायला मिळतात. ही लढत पाहायला मिळते आणि यानंतर पहिली उपांत्य फेरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शिवाजीनगर आडे आणि एबन आंबवणे. शिवाजीनगर आडे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. 17 डिवडला आम्ही गोलंदाजी करू आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील दोन्ही संघाला. चला येणारे 12 चेंडू आहेत. 20 धाबा आहेत. 10.0ची सरासरी गाठायची आहेत. हिरव्या पट्टंगणावरती चेंडूंचा खेळ. 11 खेळाडूंचा संघ, एक अजोड मेळ. बॅट बॉलचा नाद जणू संगीताचा सूर. फलंदाजांचा वार क्षणात उडतो चेंडू दूर. गोलंदाजाचा धाव, चेंडूंची फिरकी. फलंदाजांची धाकधूक, प्रत्येक क्षणी चुकी. क्षेत्ररक्षकाचा जोश, धाव अडवण्याची धडपड. कधी चौकार तर कधी षटकार. उत्साहाचा अखंड. खेळाडूची मैत्री जिंकण्याची हारण्याची जिद्द. प्रेक्षकांचा जल्लोष. मैदानात चढते घोडे आणि प्रत्येक खेळाडूचा खेळ आणि प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न आपल्या गावासाठी असतोय. मेळ अगदी गावासाठी खऱ्या अर्थानं खेळताना पाहायला मिळतं ते ग्रामीण खेळाडू. आणि मुख्य व्यासपीठ हा स्टेज शौर्य चषक 2026चा आहेत. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर प्रभावित. आणखीन एकदा डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसलाय. बॅटर जर आपण पाहिलं तर आजची काळा आणि विकेट किपरचा सहारा. फलंदाज कॉट बिहाइंड द विकेट. बाद. थँक्यू डी से मास्टर. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये न्यू इंडिकेट. युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आता युवराजला मैदानाच्या आतमध्ये आणले गेले आहेत आणि ओंबरशेद आता डगआउट्समधून एकच म्हणत असेल, गरमागरम समोसा, थंडा चाय, अभि चौकार मारो युवराज भाई. आणि चौकार येणं गरजेचं आहे. चौकार षटकाराची तुम्हाला तुफान आतषबाजी येणं गरजेचं आहे. कारण 10 चेंडू आहेत, 12 चेंडू आहेत आणि 20 धाबा आहेत. अर्थातच 10.0ची सरासरी आहे. पहिला विकेट आला आहेत. पहिली सफलता मिळते आहेत. पुढचा बॉल युवराज इनसाइड आउट. क्लासिकल अंदाजामध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अगदी लॉंग ऑफला टीपमध्ये प्रोडक्शन आहेत जिथे मात्र पॉवर प्लेची कोणतेही निर्बंध नाही आहेत आणि त्या अनुषंगानं युवराजकरिता डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. 2 दबा फलकावरती लगवल्या जात आहेत. प्रतीक अप्रतिम त्याची इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळत आहे जिथे मात्र अवघ्या आणि अवघ्या 2 धाबा खर्च केल्या आहेत. 3 चेंडू डिलिव्हर करत असताना समोरचा प्रतिस्पर्धी संघ तितकाच ताकदवान आहेत. अगदी मंडणगड विभागातून येत असताना स्विच हिट, अल्टी पल्टी लगावण्याचा प्रयत्न, अगदी फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो अंगलट आला आहेत. बऱ्याचदा खेळाडूंना हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांच्या मनामध्ये येत असतात. अगदी सरळ बॅटनं धाबा येत आहेत.
दूध आई तलवार लगावणं, दूध आई तलवार चालवणं हे सध्याच्या घडीला गरजेचं आहेत का, हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु जर आणि तळला प्राधान्य क्रिकेटच्या पटलावरती दिलं जात नाही आहेत. अनुराज बॅटिंग करतायत आणखीन एकदा, आणखीन एक समोरून अँगल बनवत असताना बरोबर अगेन्स्ट टर्न केलाय आणि सरळ यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. प्रतीकची दारदार बहारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहेत, जिथे मात्र समोर बॅटर कोणतंही असू द्यात त्याचं नामोहरण केलंय, त्याला चारी मुंड्याचित करण्याचं काम त्या प्रतीकने केलंय. पुढचा बॉल विकेट लगावण्याचा प्रयत्न, मिड विकेटला काढू तैनात आहेत. नाही सोडणार, नाही झुकणार, नाही वाकणार, हा मी देखील जिंकणार हे दर्शवणारा हा विकेटचा पतन फलंदाज. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. अगदी बरोबर प्रतीकने देखील ते सांगितलं आहेत. अगदी इकॉनॉमी आपण जर पाहिली तर फक्त अवघ्या 2 धाबा खर्च केल्या आहेत. अगदी तो 17 डिसेंबर 1992 जी कामगिरी PV सिमन्सनं केली होती, तो सिडनीचा ग्राउंड आणि त्या मैदानावरती 10 षटकमध्ये केवळ आणि केवळ 3 धाबा खर्च केल्या होता. त्या भूतो ना भविष्य तो आतापर्यंतचा 34 वर्षाचा उल्लंघून गेले आहेत, तरी देखील तो रेकॉर्ड्स आजही कायम राहिलेला आहेत. आणि ती आठवण करून देणाऱ्या तो स्पेल त्याची इकॉनॉमी आपल्याला आठवली आहे. अर्थातच ते प्रतीकने अवघ्या आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. आणि T20 असेल, वन डे असतील, इंडियाचे जसप्रीत बुमराह त्याची देखील इकॉनॉमी सातत्याने कमीच राहते, त्याची देखील आठवण करणारा तो षटक प्रतीकचा पाहायला मिळाला. बाटची आतलीकडा पाहायला मिळाली, जिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 30 सर्कलमध्ये खेळाडू तैनात आहेत. पहिली उपांत्य फेरी देखील यानंतर येणार आहेत. शिवाजीनगर आडे आणि त्याच्या अगेन्स्ट A1 आंबवणे या 2 संघाच्या दरम्यान ती कडवी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर कोणता संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहेत याची देखील ती उत्कंठा आहे. शेवटचा स्पेल आता या बॉलवरती गेलाय प्रहार, क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आलाय, झेल सुटलाय. आता सरळ आणि साधा सोपा झेल सुटलाय. बाबा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळावरती सातत्यानं म्हटलंय, अगर छोड़ोगे कैच तो हार जाओगे मैच, मुश्किलें मुसीबत तमाम है इस खेल में, अगर बुलंद हौसला तो हर मुमकिन मुकाम है इस खेल में. कारण क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर्ड होत नाही आहेत ते तोपर्यंत असा एकही बाकीत नाही आहेत ज्यानं विजयाची शाश्वती दिली आहे. आडवा बाटणं समोर मिड विकेटला खेळाडू डीपमध्ये आहेत, प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. एक शांत सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र धाबा कमी येत आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये झाले आहेत आणि अजूनही येणारे 3 चेंडू आहेत. केतन त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहेत, बरेचसा या संघामध्ये खेळतात. स्लोवर वन फिंगर रोल करत असताना अगदी एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वेगानं बॉलवरती आला. अवघी आणि अवघी 1 धाव मिळते आहेत. दोन चेंडू येणे शेष आहेत. उंबरशेत कुठेतरी बागफुटला येताना पाहायला मिळत आहेत. संघ अगदी ते संघाची बांधणी करून आला होता, तितक्याच ताकदीने या मैदानावरती अर्थातच सूर्य चषकावरती आपलं अस्तित्व निर्माण करीता आला होता. परंतु प्रतिस्पर्धी संघ तितक्याच ताकदीनं समोरच्या बलाढ्य संघाला, म्हणून मी मगाशी देखील म्हटलं ना, हा क्रिकेटचा खेळ आहे. माणसांची वेळ आणि हा क्रिकेटचा खेळ कधीही बदलेल. कारण क्रिकेटचा खेळ स्विचिड आणखी एकदा उलटा पुलटा करण्याचा प्रयत्न, आलटे पलटे केलाय आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पलटे झालाय आणि शेवटच्या बॉलवरती आलाय तर 4 आणि सामना फिनिश, सामना जिंकलाय टीम पुरार्ब. चला पहिली उपांत्य फेरी येते आपल्या भेटीला. शिवाजीनगर आडे आणि त्याच्या अगेन्स्ट A1 आंबवणे. जशी मॅच होईल सुरुवात, पुन्हा आवाजामध्ये बदल करूयात, आवाज ऐकूयात. अर्थातच मसला तालुक्यातील
अगदी अमशेत गावाचा रोशन पेंढारे सरांचा. थँक्यू.